कागदाचा अगदी प्रपोर्शनेट असा माणसाचा सांगाडा बनवूया। यासाठी आपल्याला लागेल एक A4 पेपर, पेन्सिल, कात्री, कटर आणि डिंक। A4 चा कागद सुरुवातीला दुमडून त्याचे 2 भाग करा आणि असंच दुमडून आणि कापून A4 च्या आकाराचे 8 समान भाग करा। त्यातला एक कागदाचा तुकडा घ्या आणि सुरुवातीला आपण कवटीचं हाड करूया। यासाठी कागद निम्म्याने दुमडा आणि पेन्सिलने कवटीचा हाडाचा आकार काढा। त्याच्यावर डोळे, नाक आणि तोंड याच्यासाठी खाचा बनवा। काढलेला आकार जर कापून घेतला आपण आणि कागद उघडला तर कवटीचं हाड तयार झालं। दुसरा एक कागदाचा तुकडा घ्या आणि ह्याचा आपण बरगडी बनवूया। यासाठी त्याचे 4 समान दुमडून भाग करा। एक लाईन दाखवल्याप्रमाणे काढा। बरगड्यांसाठी थोड्याशा खाचा कापा आणि एक आड एक असा कागदाचे तुकडे कापून टाका। कागद उघडल्यावर आपल्याला बरगडीचं हाड किंवा रिब केज तयार झालेलं दिसेल। आता दुसरा एक कागदाचा तुकडा घ्या। ह्याचे आपण हाताची हाडं बनवणार आहोत। यासाठी सुरुवातीला परत कागद 4 वेळा दुमडून घ्या। कटरनी जर आपण कापलं तर हाताची वरची हाडं म्हणजे ह्युमरस तयार झालेली असतील। आता उरलेला जे कागद आहे त्याची आपण अल्ना आणि रेडियस अशी 2 हाडं बनवणार आहेत। यासाठी कागद निम्म्याने दुमडून त्याच्यामध्ये एक खाच पाडा आणि दोन्ही हाडं वेगळी जर केलीत तर हाताची वरची हाडं तयार झालेली आपल्याला दिसतील। आता आपण कमरेचं हाड किंवा पेल्विस बनवूया। यासाठी कागद निम्म्याने दुमडून त्याच्यावर निम्म्या फुलपाखरासारखा आकार काढून कापून टाका। मध्ये 2 मोठी भोकं कापून घ्या। आता जर कागद आपण उघडला तर आपलं पेल्विसचं हाड किंवा कमरेचं हाड तयार झालं। आता आपण पायांची हाडं बनवूया। यासाठी कागद निम्म्याने दुमडून पुन्हा एकदा दुमडा। कटरनी कापून पायाची वरची हाडं म्हणजे फिमर तयार करा। जो उरलेला कागद आहे तो निम्म्याने दुमडून त्याच्यात एक खाच पाडून टिबिया आणि फिब्युला ही जोड हाडं तयार करा। आता ही पायाची हाडं तयार झाली। आता आपण पावलं बनवूया। यासाठी कागद निम्म्याने दुमडून त्यांच्यावर पावलांचा आकार काढून घ्या। कापल्यावर पावलांची हाडं तयार झाली। आता कागद पुन्हा निम्म्याने दुमडून त्याच्यावर पंजाचा आकार काढून कापून घ्या म्हणजे तोही तयार झाला। आता सुरुवातीला हात आणि पाय एकमेकांना जोडून घेऊया। त्यासाठी आधी डिंक लावून घ्या आणि वरची हाडं खालच्या हाडांना जोडून खाली पावलंही जोडून घ्या। हे तयार झाले पाय आणि असेच हातही तयार करून घ्या। आता पाठीच्या कण्यासाठी एक लांब कागदाची पट्टी घ्या। सुरुवातीला डिंकाने त्याच्यावर कवटी लावून घ्या, मग रिबकेज किंवा बरगडी लावा। बरगडीच्या टोकाला हाताची हाडं जोडून घ्या। पाठीच्या कण्यावर थोडंसं अंतर सोडून आता पेल्विसचं हाड लावून घ्या। नंतर पायाची हाडंही लावून घ्या आणि मग कण्याचा जो उरलेला शेपटीकडचा भाग आहे तो कापून टाका। आपला सुरेख प्रपोर्शनेट असा सांगाडा तयार झाला। आता हा सांगाडा कुठच्या धर्माच्या माणसाचा आहे हे आपल्याला सांगता येईल का?